उपस्थित पत्रकार मित्र, खरं तर राज्यभरामध्ये साधारणतः 17,000 पोलीस भरती सुरू झालेली आहे. जागासाठी 17,000हून अधिक 17,000साठी 17 लाखाहून अधिक तरुणांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केलेला आहे. खरं तर निवडणुकीच्या तोंडावर ही भरती होत आहे, पण काही का असेना गेली 3-4 वर्षापासून थांबलेली प्रक्रिया सुरू झाली. पण आज एकीकडे प्रचंड पाऊस सुरू आहे आणि दुसरीकडे मात्र प्रचंड उन्हाचा तडाखा आहे. अशा परिस्थितीमध्ये शासनाने, पोलीस विभागाने, गृह विभागाने भरती करत असताना एका उमेदवाराला 5 ठिकाणी त्यांना ऑप्शन दिला अर्ज करायचा. आमची एवढीच मागणी आहे की जर एखाद्या विद्यार्थ्याला जळगावला अर्ज केलाय आणि त्यांनी दुसरा अर्ज जर गोंदियाला केला असेल आणि एकाच दिवशी या सगळ्या प्रक्रिया पार पाडायच्या 2 दिवसात, तर तो गोंदियाला विद्यार्थी कसा पोहोचेल जळगाववरून, याचा विचार करून ही प्रक्रिया राबवण्याची आवश्यकता होती. भर पावसात या प्रक्रिया सुरू झाल्यामुळं प्रचंड उमेदवारांना त्रास होणार आहे. राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्थेचा वाढवा होणार आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ज्या फिजिकल टेस्ट होणार आहेत त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचे गुण कमी होणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याला फिजिकल मध्ये 70 गुण मिळायचे असतील तर या पावसाळ्यामध्ये चिखलामुळं, अव्यवस्थेमुळे त्याला 35 गुणापर्यंत तो कमी मिळू शकतील किंवा 30-35 गुण मिळू शकतील. अशा वेळेस त्याचं मेरिट आणि त्याची अधिकार हा डावलला जाणार. मला एवढीच विनंती आहे की या संदर्भात ज्यांना 2-2, 3-3 जिल्ह्यामध्ये फिजिकल 1 दिवसाच्या नंतर ठेवली गेली आहे, अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा तरुणाला या पोलीस भरतीमध्ये थोडासा रिलीफ मिळावा आणि 2 जिल्ह्यातील भरतीमध्ये थोडा अंतर ठेवावा 2 दिवसाचा, तर या तरुणांना एकापेक्षा अधिक संधी उपलब्ध होऊ शकतील आणि या भरती प्रक्रिया होणाऱ्या ठिकाणी आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा त्या ठिकाणी पोलीस विभागाने, गृह विभागाने द्याव्यात आणि ऊन आणि पावसापासून बचाव करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी सरकारने काळजी घ्यावी आणि व्यवस्था करावी. कारण 17 लाखाहून अधिक तरुण यासाठी अर्ज केलेला आहे. त्यामुळे प्रचंड तारांबळ या तरुणाची उडणार आहे, प्रचंड गैरसोय होईल. म्हणून किती व्यवस्था हे करू शकतील जेवढी अधिकाधिक ती व्यवस्था करण्याचं काम या भरतीच्या निमित्तानं करावं. खरं तर नीट परीक्षेतील सावळा गोंधळ आता देशाने बघितला. केंद्र सरकारच्या नाकर्तेपणाचा हा एक उत्तम उदाहरण आहे असं मी मानतो. आणि काल तर सुप्रीम कोर्टाने जे या संदर्भातलं आपलं मत नोंदवलं त्यामध्ये इथे जर 1% गडबड झाली असेल तर त्या प्रक्रियेसंदर्भात विभागाने खुलासा करावा आणि त्यांचं मत द्यावं अशी स्पष्ट भूमिका सर्वोच्च न्यायालयाने मांडली. यावेळी देशातील पहिल्यांदाच हा प्रकार, यातील गैरप्रकार उघडकीस आलाय. राज्यातील त्या खात्याचे मंत्री हे स्वतः कबूल करतात, हसन मुश्रीफ साहेब, की यामध्ये गडबड झाली आहे आणि परीक्षेमध्ये घोळ निर्माण झाल्याची स्पष्टपणे कबुलीच देतात. यावरून या सगळ्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. म्हणजे पहिल्यांदाच एका सेंटरवर 67 विद्यार्थी 720 पैकी 720
गुण घेऊन उत्तीर्ण होतात. म्हणजेच यामध्ये पारदर्शकता तर राहिलीच नाही, परंतु या नीटच्या परीक्षेमध्ये मेरिट जे विद्यार्थी मेरिट डावलून किंवा मेरिटवर असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याची भावना ही प्रचंड वाढली आहे. म्हणून एक गुजरात मधल्या गोधरा शहरातील जय जलाराम स्कूल आहे, या शाळेमधील नीट परीक्षेचे केंद्र मिळवण्यासाठी 10 लाख रुपयाची बोली बोलली गेली. यातून नीट परीक्षेमध्ये जर त्या विद्यार्थ्यांचा नंबर किंवा प्रवेश मेरिट प्रमाणे लागला नाही, तर मॅनेजमेंट कोट्यामध्ये जे काही पैसे मोजावे लागतात त्यातील निम्मे पैसे हे सेंटरवर घेतले जातात आणि या निम्म्या पैशातून लाखो करोडो रुपयाचा व्यवहार या नीट परीक्षेमध्ये राजरोसपणे सेंटरमध्ये केला जातो. हे आता लपून राहिलेलं नाही. याचाच अर्थ स्पष्ट आहे की ज्याप्रमाणे गुजरातमध्ये किंवा बिहारमध्ये जी कारवाई झाली पोलिसांनी केली, त्याच पद्धतीची कारवाई इतर ठिकाणी व्हावी. महाराष्ट्रात सुद्धा ही काही अन्यायाची भावना आणि चर्चा आहे, त्यावरही सरकारने आपले मत राज्य सरकारने मांडावे, स्पष्टपणे सांगावं आणि यातला खुलासा करावा, अशी आमची स्पष्टपणे मागणी आहे. बिचारे विद्यार्थी दिवस रात्र मेहनत करतात, कष्ट उपसतात. अनेक विद्यार्थी उपाशी पोटी आपलं आयुष्य घडवण्यासाठी, आपलं करिअर घडवण्यासाठी जे कष्ट करतात त्यांच्यावर हा मोठा आघात आहे असं मी मानतो. आणि अशा याच्यामध्ये ही जी देशभरातून जे काही 25 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात, यांच्यामध्ये असुरक्षिततेची जी भावना आहे, म्हणून केंद्र सरकारलाही आम्ही पत्र पाठवून या संदर्भातील उपाययोजना, आता ते सर्वोच्च न्यायालयात आहेच, पण याची SIT गठीत करून या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी केंद्र सरकारने आणि दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे करणार आहोत. कारण ही नीट परीक्षा ही खाजगी जे क्लासेस चालवणारे आहेत आणि ते वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जे हे क्लासेस चालवणारे, हे सर्व दलालांच्या हातात हे महाविद्यालयातून प्रवेश मिळवण्यासाठी हे सर्व दलालांच्या हातात गेलं असं मी मानतो. आणि त्यामुळं महाराष्ट्रात आता ठिकठिकाणी तरुण रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. काल परवा नांदेडात झालेला मोर्चा आणि आज चंद्रपुरात झालेला विद्यार्थ्यांचा मोर्चा हे स्पष्टपणे सांगतोय की विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षेवरून प्रचंड राग आहे आणि असुरक्षितता आहे. या संदर्भात त्वरित लक्ष घालण्याची गरज आहे. आणि हे काही दलाल प्रवेश मिळवून देणारे आहेत, या दलाल शोधून यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, ही आमची स्पष्टपणे मागणी आहे. राहिला विषय आता आमचे लक्ष्मण हाके, आमच्या ओबीसीचे कार्यकर्ते नेते आता उपोषणाला बसले आहेत. आजचा 5वा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांचंही उपोषण आमरण उपोषण होतं. सरकारने त्यांना काय आश्वासन दिलं याची माहिती आमच्याकडे नाही, पण त्यांनी ते उपोषण सोडलं. मी या आरक्षणासाठी लक्ष्मण हाके जे आंदोलन करत आहेत त्याला माझा पाठिंबा आहे. मी यापूर्वी सुद्धा जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि ओबीसी मध्ये जी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली,
आणि ती भावना सरकारने त्वरित कशी दूर करता येईल या संदर्भात कारवाई करावी. कारण या सरकारने आरक्षणा संदर्भात 2014 पासून या देशातील, या राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवला. त्यामध्ये धनगरांना आदिवासीमध्ये शेड्यूल टाईप मध्ये आरक्षण देतो म्हणून फसवणूक केली. पहिल्याच कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं, ते पूर्तता करू शकले नाही. आज तो समाज एसटी विरुद्ध धनगर असा संघर्ष उभा करण्याचं पाप हे महायुती सरकारचं आहे आणि या पापाचे वाटेकरी ते आहे. यानंतर मराठा वर्सेस ओबीसी हा सुद्धा वाद महाराष्ट्रात उभं करून सिघेला पोहोचण्याचं पाप केलंय. हे महापाप सुद्धा महायुती सरकारचं आहे. तुम्ही दोन समाजाला झुंजवत ठेवण्याचं काम केलंय आणि स्वतःची पोळी शिकण्याचं काम केलंय. आता अंगलट जे येत आहे त्यातून ही काही धडा घेतील अशी आमची अपेक्षा आहे. यामध्ये सरकारनं ओबीसीच्या संदर्भातला खुलासा सत करताना आम्ही स्पष्टपणे आमची मागणी आहे की जरांगे पाटील जे आंदोलन करतायत किंवा केलेत त्यांना जे काही लेखी स्वरूपामध्ये तुम्ही दिलं असणार तर मराठा समाजाच्या संदर्भात सुद्धा समाजापुढे येऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सरकारने भूमिका स्पष्ट करावी आणि ओबीसीच्या संदर्भात केवळ बोलघेवडेपणा न करता आज आंदोलक दोनही आहेत, ते ओबीसी असू देत किंवा मराठा आंदोलक असू देत, दोघांकडेही बघण्याचा दृष्टिकोन सरकारचा हा द्वेषपूर्ण नसावा, भेदभावपूर्ण नसावा अशी आमची मागणी आहे. आणि या दोनही समाजाला समाधान कसं मिळेल असा तोडगा काढण्याची जबाबदारी सरकारची आहे. कारण तुम्हीच हे पाप केलंय आणि उभं केलेलं आहे. खर तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि मराठा हा वाद इतका विकोपाला गेलेला आहे की काही जिल्ह्यामध्ये, काही गावामध्ये व्यवहार बंद झाल्याची माहिती आमच्याकडे. जो समाज अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या एकत्र राहत होता, गुण्यागोविंदानं राहत होता, एकमेकाच्या सुख आणि दुःखाचा साथीदार होता, तो समाज एकमेकाचा दुश्मन करण्याचं पाप या नालायक सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हा समाज एकमेकाविरुद्ध उभा केला गेला. याला जबाबदार स्पष्ट दिसते आहे की हे दुहीचं राजकारण, दरी निर्माण करण्याचं राजकारण ज्यांनी केलंय त्यांनीच यावर आता तोडगा काढावा आणि दोनही समाजाचं समाधान होईल अशा प्रकारचा निर्णय घ्यावा. तर त्यासाठी एकच उपाय आहे, जे आमचे राहुल गांधी म्हणतात की जातनिहाय जनगणना करणं हा त्यावरचा उपाय आहे. आणि जातनिहाय जर जनगणना करू शकला नाही तर हा वाद मिटण्याची शक्यता नाही. अशा स्थितीमध्ये मी आज पंतप्रधानांना आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्याची कॉपी मी सगळ्यांना देणार आहे. आम्ही पंतप्रधानांना मागणी केली आहे, महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात जातीय भावना, जातीय तेढ निर्माण करण्याचं काम ज्यांच्या नेतृत्वामध्ये झालंय त्या महायुतीला ही महायुती जबाबदार आहे. आणि म्हणूनच तुम्ही या पुरोगामी महाराष्ट्राचं गतवैभव परत आणण्यासाठी, सलोखा निर्माण करण्यासाठी, ओबीसी समाजाच्या संविधानिक हक्काचं संरक्षण होण्याच्या दृष्टीनं आणि सर्व समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेनं ही जनगणना करावी, जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी करणारं पत्र सुद्धा आम्ही माननीय पंतप्रधानांना आणि मुख्यमंत्र्यांना देतो आहोत. ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकारनं लेखी
म्हणणं आमचे उपोषणकर्ते लक्ष्मण हाके हे आज त्यांची परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे आणि तुम्ही त्यांना लेखी आश्वासन द्यावं आणि ह्यावर तोडगा काढावा अशी भूमिका आमची आहे. कारण लावलेलं किंवा हे दोन्ही समाजामध्ये निर्माण झालेली तेढ हे सरकार पुरस्कृत आहे, महायुती सरकार पुरस्कृत आहे. यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी महाराष्ट्राचं वाटोळं करण्याचं पाप आणि करंटेपणा राज्यातील या नालायक सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे. हा आमचा स्पष्टपणे आरोप आहे. नाहीतर कधीही हा वाद एवढ्या विकोपाला गेलेला नव्हता, हा सिगेला गेलेला नव्हता. पण उद्याच्या दृष्टीनं राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, दोनही समाज अमोरासमोर येतील आणि त्यातून निष्पाप लोकांचे बळी जातील. याला जबाबदार कोण, याचंही उत्तर सरकारने दिलं पाहिजे. आमच्या ओबीसी समाजामध्ये असुरक्षितची भावना का निर्माण झाली? तुम्ही जे काही लेखी देतो म्हणून सांगितलं त्यांची फसवणूक केली. लेखी काही त्यांना दिलं की नाही, त्याची पूर्तता का झाली नाही, आणि त्यामुळं मराठा समाज हा दुखावला गेला. आणि दुसरीकडे ओबीसींना धक्का लागणार म्हणून, धक्का लावणार नाही म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वारंवार सांगत होते की आम्ही धक्का न लावता मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ किंवा त्यांच्यावर तोडगा काढू. पण ते कुठेही ते होताना आम्हाला दिसत नाही आणि आमच्या ओबीसीच्या हक्काचं संरक्षणही होताना दिसत नाही. म्हणून लक्ष्मण हाके जे उपोषणाला बसलेत, आंदोलनाला बसले, त्यांना आमचा पाठिंबा आहे. आणि सरकारने, मी आज मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, होऊ शकला नाही, मी निरोप ठेवला. उपमुख्यमंत्री देवेंद्रजीशी बोलणं झालं, त्यांना आम्ही विनंती केली की यावर लगेच तोडगा काढा आणि आमच्या लक्ष्मण हाकेंना आंदोलन ते उपोषण सुरू आहे त्यांना लेखी आश्वासन देऊन सोडवा अशी मागणी त्यांच्याकडे आम्ही केलेली आहे. भाजपचे उमेदवार होते, मात्र त्यांना पुन्हा सरकारी वकील म्हणजे आयटी नियुक्त केलेला आहे. असं आहे, या नियुक्त्या नेहमीच राजकीय स्वरूपाच्या असतात. आमचे म्हणून त्या राजकीय स्वरूपाच्याच नियुक्त्या आहेत हे स्पष्ट आहे. आणि यापूर्वी ते निवडणूक लढले किंवा इतर काही केसेसमध्ये ते त्यांनी सरकारकडून सरकारची बाजू मांडली अनेक केसेसमध्ये. पण निवडणूक लढवून 4 दिवस होत नाही तर ती त्यांची नियुक्ती करणं म्हणजे हा आतताईपणा आहे असं मी मानतो. हा आतताईपणा आहे, हा अतिरेक आहे. ठीक आहे, काही दिवस गेल्यानंतर लगेच एवढा पुडका आणणं, आव आणणं आणि लोकांना हे कळतंय की या लोकांची भूमिका आणि भावना काय आहे. आणि राजकारणासाठी आणि सत्तेसाठी यांना कायदे, लोकांची मतं, लोकांच्या भावना याच्याशी काही देणं घेणं नाही. सत्ता आणि संपत्ती, सत्तेतून एवढाच यांचा उद्देश आहे, हे स्पष्ट झाले आहे. भुजबळ सध्या नाराज दिसत आहेत का? कारण समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे की त्यांनी वेगळी भूमिका घ्यावी. ते सुद्धा म्हणतात की मोदींकडे जातनिहाय जनगणनेची मागणी करायला हवी, ओबीसींवर अन्याय झाला तर मी आंदोलनात सहभागी होणार. बघा, भुजबळ साहेब नाराज आहेत किंवा त्यांचे थोडे कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट आता येताना आम्हाला अलीकडे दिसत आहेत निवडणुका घोषित झाल्यापासून. पण भुजबळ साहेब एवढे मोठे नेते आहेत,
की त्यांच्या वक्तव्याचा अंदाज घेणं हे अरबी समुद्रातील दूरवर जाऊन खोल पाण्यातून तळाशी असलेले मासे शोधण्यासारखं आहे. त्यामुळं आज त्या वक्तव्याचा अर्थ हा स्पष्टपणे अंदाज वर्तवून होत नाही, परंतु नाराज आहेत आणि नाराजी व्यक्त करत आहेत. त्याचा उद्देश नेमका काय आहे हे फार दिवस वाट बघावी लागणार नाही. तर हे अधिवेशन संपण्याच्या अगोदर त्यांचा उद्देश स्पष्ट होईल असं मला वाटतं. सूचक वक्तव्य होणार आहे. असं हे राजकीय लोकांना काही पदरात पाडून घेण्यासाठी काही बोलावं लागतं, काही मिळवण्यासाठी बोलावं लागतं आणि काही लोकांच्या पुढे किंवा लोकांच्या मनातलंही बोलावं लागतं, लोकांच्या भावनाही बोलाव्या लागतात. त्यामुळे नेमका काय उद्देश आहे हे आज मला सांगता येत नाही. लोकसभेत काँग्रेसला ज्या पद्धतीनं चांगलं भविष्य यश मिळालं आहे, त्यानंतर आता महायुतीमध्ये चलबिचल पाहायला मिळते. भाजपचे नेते कॅमेऱ्यासमोर नाही पण खासगीत आता बोलू लागले की अजितदादांवर त्यांना फटका बसला. असं आमच्याकडे म्हण आहे की वाऱ्याने उडणारं धोतर अंगाला गुंडाळलं तर ते काट्याने फाटलेला तेवढा भाग उलटा दिसतो, उघडा दिसतो. आता अशी अवस्था भारतीय जनता पक्षाची झाली आहे. ते वाऱ्याने धोतर उडत होतं, काठीला लागलं, फाटून गेलं, तेच गुंडाळलं, काही भाग उघडा दिसणार. सर, महाराष्ट्रात पुन्हा एकदा आज भाजपचे उमेदवार होते मात्र त्यांना पुन्हा सरकारी वकील म्हणजे आयटी नियुक्त केलेला आहे. असं आहे, या नियुक्त्या नेहमीच राजकीय स्वरूपाच्या असतात. आमचे म्हणून त्या राजकीय स्वरूपाच्याच नियुक्त्या आहेत हे स्पष्ट आहे. आणि यापूर्वी ते निवडणूक लढले किंवा इतर काही केसेसमध्ये ते त्यांनी सरकारकडून सरकारची बाजू मांडली अनेक केसेसमध्ये. पण निवडणूक लढून 4 दिवस होत नाही तर ती त्यांची नियुक्ती करणं म्हणजे हा आतताईपणा आहे असं मी मानतो. हा आतताईपणा आहे, हा अतिरेक आहे. ठीक आहे, काही दिवस गेल्यानंतर पण लगेच एवढा पुडका आणणं, आव आणणं आणि लोकांना हे कळतंय की या लोकांची भूमिका आणि भावना काय आहे आणि राजकारणासाठी आणि सत्तेसाठी यांना कायदे, लोकांची मतं, लोकांच्या भावना याच्याशी काही देणं घेणं नाही. सत्ता आणि संपत्ती सत्तेतून एवढाच यांचा उद्देश आहे हे स्पष्ट झाले. भुजबळ सध्या नाराज दिसत आहेत का? कारण समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे की त्यांनी वेगळी भूमिका घ्यावी. ते सुद्धा म्हणतात की मोदींकडे जातनिहाय जनगणनेची मागणी करायला हवी. ओबीसींवर अन्याय झाला तर मी आंदोलनात सहभागी होणार. बघा, भुजबळ साहेब नाराज आहेत किंवा त्यांचे थोडे कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट आता येताना आम्हाला अलीकडे दिसत आहेत निवडणुका घोषित झाल्यापासून. पण भुजबळ साहेब एवढे मोठे नेते आहेत की त्यांच्या वक्तव्याचा अंदाज घेणं हे अरबी समुद्रातील दूरवर जाऊन खोल पाण्यातून तळाशी असलेले मासे शोधण्यासारखं आहे. त्यामुळं आज त्या वक्तव्याचा अर्थ हा स्पष्टपणे अंदाज वर्तवून होत नाही, परंतु नाराज आहेत आणि नाराजी व्यक्त करत आहेत. त्याचा उद्देश नेमका काय आहे हे फार दिवस वाट बघावी लागणार नाही.
तर हे अधिवेशन संपण्याच्या अगोदर त्यांचा उद्देश स्पष्ट होईल असं मला वाटतं. सूचक वक्तव्य होणार आहे. असं हे राजकीय लोकांना काही पदरात पाडून घेण्यासाठी काही बोलावं लागतं, काही मिळवण्यासाठी बोलावं लागतं आणि काही लोकांच्या पुढे किंवा लोकांच्या मनातलंही बोलावं लागतं, लोकांच्या भावनाही बोलाव्या लागतात. त्यामुळे नेमका काय उद्देश आहे हे आज मला सांगता येत नाही. लोकसभेत काँग्रेसला ज्या पद्धतीनं चांगलं यश मिळालं आहे, त्यानंतर आता महायुतीमध्ये चलबिचल पाहायला मिळते. भाजपचे नेते कॅमेऱ्यासमोर नाही पण खासगीत आता बोलू लागले की अजितदादांवर त्यांना फटका बसला. असं आमच्याकडे म्हण आहे की वाऱ्याने उडणारं धोतर अंगाला गुंडाळलं तर ते काट्याने फाटलेला तेवढा भाग उलटा दिसतो, उघडा दिसतो. आता अशी अवस्था भारतीय जनता पक्षाची झाली आहे. ते वाऱ्याने धोतर उडत होतं, काठीला लागलं, फाटून गेलं, तेच गुंडाळलं, काही भाग उघडा दिसणार. सर महाराष्ट्रात पुन्हा एकदा आज एका 20 वर्षीय तरुणीची मग दिवसा जी आहे ती पाना पकड वापरून हत्या करण्यात आलेली आहे, तीही रोडवर. कसं बघतं त्या संपूर्ण प्रकरणात? महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षिततेचा विषय राहिलाच कुठे आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या किंवा महायुतीची किंवा इंडियाची सत्ता असलेल्या किंवा देशाची सत्ता असलेल्या देशामध्ये बलात्कार करणाऱ्यांना टाळू फोडून न्याय मागणाऱ्यांच्या मुलाला उमेदवारी दिली जाते. ज्यांच्यावर गंभीर बलात्काराचे अनेक तरुणींचे महिलांचं शोषण केलेल्यांना उमेदवारी दिली जाते. यावरून महिलांच्या संदर्भात यांची भावना काय आहे हे स्पष्ट होतं. राहिला विषय महाराष्ट्रामध्ये या घटना ज्या वाढल्यात, पोलिसांचा हस्तक्षेप बदल्यातला अधिक वाढल्यामुळे राजकीय पोलिसांचं मॉरल डाऊन झालं आहे आणि त्यामुळे पोलिसांचा धाक राहिला नाही आणि या अशा घटनांची पुनरावृत्ती होत आहे. साहेब, आज 18 जून आहे आणि महाराष्ट्र सरकारनं अजूनही खरीपाची आढावा बैठक घेतली नाही. त्याला काय देणं घेणं आहे? याविरुद्ध दुष्काळ पडत होता, मंत्री प्रदेश दौऱ्यावर होते. या ठिकाणी लाईनीमध्ये लोक खतांसाठी बियाण्यासाठी भर उन्हात उभे होते. खत ब्लॅकमध्ये विकली जात होती. बियाणाची किंमत 35 ते 38% वाढवली. बियाणावर जीएसटी 18% लावलाय. एवढे कपाळ करंटे नालायक देशात शोधून सापडणार नाही. अशा प्रकारची वस्तुस्थिती देशात. शेतकऱ्याला उद्ध्वस्त केलंय. सोयाबीनचा दर 2014-13 मध्ये जो होता तो दर 2024 मध्ये शेतकऱ्यांना मिळतोय. इतका शेतकऱ्याला मेटाकुटीस आणण्याचं काम झालं, त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम झालं. आणि अशा वेळेस यांना शेतकऱ्याचा कणव आहे का? शेतकऱ्याप्रती यांच्या संवेदना आहेत का? हे उघड झालेलं आहे. हे त्रिपुराचं सरकार सत्तेसाठी एकत्र आलेलं आहे, संपत्तीसाठी आलेला आहे, सेवेसाठी नाही. सेवा यांच्या लेखी नाही. जर असतं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये जी वाढ झाली, पीक विम्याचे पैसे मिळत नाही. मागच्या डिसेंबर 2022 पासून 6 वेळा अतिवृष्टी आली, ओले पडले, गारा पडल्या, दुष्काळ आला, कोरडा. हे सगळी परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्याला 1 रुपयाची मदत झाली नाही. 1 रुपयाची सुद्धा. वाऱ्यावर सोडलं शेतकऱ्यांना. तिकडे मोदी सरकार म्हणताय आम्ही शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये देतो आणि दुसरीकडे मात्र खतावरची सबसिडी उचलून आज खताचे दर वाढवले, बियाणाचे दर वाढवले, डिझेलचे दर वाढल्यामुळे नांगरणीचे दर वाढले आणि त्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. शेतकरीचं कंबरडं मोडण्याचं पाप महाराष्ट्रामध्ये आहे,
आणि देशातही आहे. त्यामुळं हे सर्व जे आता चाललं आहे, खरीपाचा पूर्व आढावा घेणं, बियाणाची उपलब्धता, काळा बाजार होणार नाही याची दक्षता, खतांचा नियमित पुरवठा, बोगस बियाणे येऊ नयेत, पीक पेरा कुठे वाढला आहे, पीक पद्धतीचा आढावा, हे सगळ्या गोष्टीचा आढावा आपण खरीप हंगामाच्या पूर्वी घेतो. त्याच्याशी यांना काही देणं घेणं नाहीये. यावरून हे महायुतीचं महापापी सरकार कधी जाईल याची शेतकरी वाट पाहतात. सर, 3 चाकी सरकार आहे, 1 चाक बदललं जाईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून, कसं पाहताय? असं आहे, 3 चाकी सरकार म्हणजे डिझाईनच तसं केलेलं होतं. तर 1 चाक निकळल्यावर ऑटोचे 3 चाक आहेत, कुठलाही 1 चाक निकळला की चालत नाही. तर ते पुढचा काळा की मागचा काळा उलटणारच आहे. त्यामुळं मला असं वाटतं की 3ही चाक काढून ऑटोला जागेवर आहे तिथेच ठेवावं, म्हणजे तो बुगळे जाणार नाही आणि मागे येणार नाही. तुम्हाला सांगतो, लोकसभेमध्ये जे काही झालं महाराष्ट्रामध्ये, हे आता तुम्हाला सगळ्यांचे निकाल दिसत आहेत, पण त्यापेक्षा अधिकचा राग या लुटारूवर, टेंडरबाज, कमिशनखोर सरकारवर आहे. कल्पनेच्या बाहेर आम्ही ते काढू विधानसभेत. पुन्हा मी पुढची प्रेस होणार आहे, मी भ्रष्टाचारांचे अनेक मुद्दे देणार आहे. अरे 3,000 कोटीचं काम असेल, 12,000 कोटीवर नेऊन पाप करताय, तिजोरी ओरबडून खाताय, लुटून खाताय, कुठे फेडाल हे महापाप चाललंय. त्याचे उदाहरण देईल मी, त्याचे सांगणार आहे मी पुढच्या आठवड्यामध्ये. अजूनही मंत्रालयात गर्दी वाढली टेंडर काढायसाठी, जेवढं असेल तेवढं, कारण पुढे येऊ शकत नाही सत्ते. आता आहे तेवढे 2 महिने, जेवढं साफ करता येईल तिजोरी तेवढी साफ करायचा मस्तपैकी धंदा सगळ्यांनी सुरू केलेला आहे. सर, तुम्ही बदल्यांचा मुद्दा उपस्थित केला. आज पुन्हा एकदा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. तुकाराम मुंडे 20 वर्षात 16वी बदली त्यांची आज पुन्हा एकदा करण्यात आली. ते मला असं वाटतं की त्यांना एकदा अमेरिकेला बदली करून सोडून दिलं पाहिजे. देशात कुठे ठेवलं तरी त्यांचा त्रास होणारच आहे, अशी सगळी राजकारण्यांची भावना आहे. ते मागचे असू देत की पुढचे असू देत. तर अशी काही नवीन दुरुस्ती करावी आणि त्यांना एकदा अमेरिकेला किंवा रशियाला, आवश्यक पडले तर चीनला वगैरे पाठवून द्यावं, म्हणजे झंझटीतून सगळे मुक्त होतील. सर, गेल्या वर्षी गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी निविष्ठा विधेयकं आणली होती, 5 विधेयकं आणली होती. ती अजून 3ही अधिवेशनामध्ये आलेली, याही अधिवेशनात किती नाही माहित नाही. त्याच्यासाठी संयुक्त शिक्षिका समिती नेमली होती, त्याच्या 2 विधेयकं झाले. आणि आता हे सगळं राज्यामध्ये निविष्ठांचा काळाबाजार सगळा किंवा या संदर्भात तक्रार येत आहे. या संदर्भात विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काय भूमिका घेणार आहात? असं आहे, यावर सर्व आज माझी ब्रीफिंग झाली. या अधिवेशनामध्ये याचं जाब आम्ही विचारणार आहोत, याचं उत्तर मागणार आहोत. आणि मी आज आमच्या सगळ्यांच्या बरोबर काही सचिवांना पण मी फोन करून सांगितलेला, आमचं लक्ष आहे. विरोधी पक्ष म्हणून ती भूमिका मी या दिवसात मांडणार आहे. सरकारकडून उत्तर अपेक्षित आहे. सर, तुम्ही म्हटलं की तुमचा हक्केंना पाठिंबा आहे. हक्केंची मागणी ओबीसी मध्ये जरांगेंची मागणी करताय, ओबीसी मधून मराठा समाजाला देऊ द्या. जरांगेंची मागणी ओबीसी मधूनच पाहिलं आहे. जर तुम्ही हक्केंना पाठिंबा देताय तर याचा अर्थ असा आहे का की ओबीसी समाजामधूनच आरक्षण द्यायला तुमचं विरोध आहे? हे बघा, मी जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. जरांगेचं म्हणणं स्पष्ट आहे, आमच्या हाकेंचं, की ओबीसीचं संविधानिक अधिकार काढून घेऊ नये, त्यासाठी ते बसले. आंदोलन करतायत जरांगे पाटील, त्यांचं म्हणणं आहे की आमच्या सगळ्या सोयऱ्यांना द्या, सगळ्या सोयऱ्यांना त्यामध्ये आणा आणि त्यांना प्रमाणपत्र द्या. हे वाद कोणी निर्माण केला आणि याचा तोडगा कोण काढेल? मी जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या आंदोलनस्थळी गेलो होतो. मी स्वतः गेलेलो होतो, त्यांना मी स्वतः भेटलेलो होतो. त्यामुळेच मी हाकेंच्याही आंदोलनाला पाठिंबा दिला की दोनही समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही. तुम्ही उभी केलेली ही दरी आहे, तुम्ही उभं केलेलं हे सगळं 2 समाजामध्ये वाद आहे, तो सरकारने दूर करावा. नाही तर सरकार जाऊ देत, आम्ही दोनही समाजाचं समाधान करू. ते कसं करायचं आम्हाला माहित आहे, त्यासाठी मी सांगितलं. राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे जनगणना करा.
जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, विषय संपवा. कारण खरं आहे की ओबीसी मधल्या अनेक जाती, भटक्या विमुक्त जाती काय अवस्था आहे, कोण अभ्यास करेल त्यांचा? त्या सामान्य छोट्या छोट्या जातीतील लोकांची काय व्यथा आहे, त्यांना कोण न्याय देईल? म्हणून यावर सगळ्या गोष्टीचा उपाय तो एकच आहे. आणि राहुल गांधींची सूचना आहे, त्यांनी सांगितलेलं, राहुलजींची आमच्या नेत्यांनी सांगितलेले जे उपाययोजना आहे ती अंमलात आणावी आणि सगळ्या समाजाचं समाधान करावं. सर तुम्ही नीटच्या संपूर्ण प्रक्रियेवर आता नुसतंच बोला. मागे ज्यावेळेस 2019ला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली त्यावेळेस अनेक विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केली आणि त्याच्यानंतर याच विद्यार्थ्यांवर अनेक गुन्हे दाखल होताना आपण पाहिलं. अक्षरशः UAPA सारखे गुन्हे लावले. आता जर पुन्हा एकदा नीटच्या विरोधात विद्यार्थी आंदोलनाला उपस्थित झाले तर विरोधकांची नेमकी भूमिका काय असणार? कारण की पुन्हा एकदा लाठी ही विरोधक हे बघा, आम्ही विद्यार्थ्यांना मागच्या वेळेस आश्वस्त केलं होतं, आमची सरकार आली की गुन्हे आम्ही काढून टाकू आणि सगळे गुन्हे माफ करून टाकू. हक्कासाठी रस्त्यावर उतरताना विद्यार्थ्यांचा आवाज दाबणं आणि त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणं हे काम मागच्या सरकारने केलेलं आहे. नीटच्या संदर्भात सुद्धा तीच आता अवस्था निर्माण झालेली आहे. चुका सरकारच्या आणि हक्कासाठी रस्त्यावर उतरलं तर अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले. आम्ही त्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे राहू आणि सरकारला अशा प्रकारचे कुठलेही गुन्हे दाखल करता येणार नाही. यासाठी सरकारवर आम्ही तुटून पडू आणि सरकारला करू देणार नाही. केलंच तर त्याच्या संदर्भातलं त्यांना प्रायश्चित्त तरुण दिल्याशिवाय राहणार नाही.